ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलीस ठाण्यात हजर। दौलताबाद घाटात भीषण प्रकार, प्रियकराने केली प्रेयसीची हत्या, नंतर स्वतः गेला पोलिसांकडे। छत्रपती संभाजीनगर, पैशाची मागणी आणि खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने संतप्त प्रियकराने प्रेयसीचा डोकं दगडावर आपटून निर्घृण खून केला। मृतदेह दौलताबाद घाटात फेकून आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला। ही थरकाप उडवणारी घटना घडली असून शुक्रवारी सकाळी हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला। दीपाली गणेश आसवार, वय 19, राहणार माळेवाडा, तालुका कन्नड असे मृत युवतीचे नाव असून ती सध्या कन्नड येथे बहिणीकडे राहत होती। माणकी, तालुका वैजापूर येथील सुनील सुरेश खंडागळे, वय 21 याच्यासोबत गेल्या काही महिन्यापासून तिचे प्रेमसंबंध होते। गुरुवारी सुनीलने वडिलांची दुचाकी घेऊन कन्नड गाठले आणि दीपालीला भेटला। दिवसभर ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरले। संध्याकाळनंतर ते दौलताबाद घाटात गेले। तेथे दोघांमध्ये तीव्र वाद झाला। वादाचे मूळ कारण म्हणजे दीपालीने 1 लाख रुपये मागितले आणि पैसे न दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली। या प्रकाराने संतप्त झालेला सुनील नियंत्रण हरपून गेला। रागाच्या भरात त्याने दीपालीचे डोके दगडावर आपटून तिचा जागीच खून केला। नंतर मृतदेह घाटात ढकलून देऊन तो घटनास्थळावरून निघून गेला। आज दिनांक 25/7/2025 रोजी दौलताबाद पोलीस स्टेशन येथून सौ वाणी मॅडम यांनी असे सांगितले की दौलताबाद घाटामध्ये दरीच एक महिला पडलेली आहे, गाडी पाठवा। त्यानुसार मी श्री खांडेकर CRO छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अग्निशमन विभाग व पथकासह घटनास्थळी रवाना झालो। रोप लॅडरच्या सहाय्याने व रेस्क्यू स्ट्रेचरच्या सहाय्याने सदर महिलेस दरीमधून बाहेर काढून दौलताबाद पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले।